माजी सनदी अधिकारी EZ खोब्रागडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या या विश्लेषणातून आपण समजून घेऊयात की या अर्थसंकल्पातून आम्हाला काय मिळाले। सर, मी आपणास विनंती करतो की आपण आपले विश्लेषण या ठिकाणी सादर करावे। राहुल, खूप महत्त्वाच्या विषयावर ही चर्चा आहे आणि खरं तर बजेट आणि ते विशेषतः सबका विकास जे म्हटलं जातं आणि आता विकसित भारत बाय 2047 ही जी संकल्पना अमृतकालची संकल्पना या विद्यमान सरकारची आहे, तेव्हा हे जे बजेट आहे 2025-26चं बजेट आहे, त्या बजेटमध्ये शोषित वंचितांना काय मिळालं, बहुजनांना काय मिळालं, अल्पसंख्याकांना काय मिळालं, ही नुसती आकडेवारी तर महत्त्वाची आहे, पण त्याशिवाय बजेट मागचा जो उद्देश आहे, त्यामागची जी भूमिका आहे ती समजून घेण्याची गरज आहे। मी अशी सुरुवात करेल की आकडेवारी नंतर थोडीशी सांगेल मी, कारण हे कमी वेळामध्ये बजेटच्या खूप ज्या गोष्टी आहेत त्या नाही मांडता येणार इथे। पण मी प्रेक्षकांचं लक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत जे अखेरचं भाषण 25 नोव्हेंबर 1949ला केलं होतं, तर त्याचा मी रेफरन्स देऊ इच्छितो। ते भाषण असं होतं की बाबासाहेब असं म्हणतायत की 26 जानेवारी 1950ला आपण एक विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत। राजकारणात आपल्याकडे समता राहील, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील। राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत। आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र सामाजिक व आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारीत राहणार आहोत। अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारीत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही। ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे, अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते या लोकशाहीचे भोगावे लागत आहेत, ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाहीची संरचना उद्ध्वस्त करतील। हे बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणात सांगितलं। आणि लोकशाहीची व्याख्या पण त्यांनी अशी केली की लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनात रक्तबीन मार्गाने क्रांतिकारक बदल घडवून आणणारी राज्य व्यवस्था किंवा शासन पद्धती म्हणजे लोकशाही। आता ही जी शासन पद्धती, जी लोकशाहीचा आपला देश आहे, जगात मोठी लोकशाही आणि भारताचं संविधान समता स्वातंत्र्य बंधुता न्यायावर आहे। आणि मग राजकीय लोकशाहीचं सामाजिक आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तन झालं पाहिजे, म्हणजे त्याला समानतेचं तत्व आहे। आणि जे पुढे गेले आहेत आणि जे मागे राहिले आहेत, तर मागे राहिलेल्यांना त्यांच्या पुढे गेले त्यांच्या बरोबरीत आणण्याचं जे धोरण आहे ते खरं ते धोरण ह्या बजेटमध्ये रिफ्लेक्ट होणं आवश्यक होतं। आता त्याचा थोडासा पूर्व इतिहास आपण असा बघू की देश स्वतंत्र झाल्यानंतर प्लॅनिंग कमिशनची स्थापना झाली 1950ला। आणि प्लॅनिंग कमिशननी 5 वर्षाचं काय 5 इयर प्लॅन, 5 वर्षाचं नियोजन करायचं विकासाचं आणि दर वर्षाचं बजेट पण सादर करायचं। तेव्हा असं लक्षात आलं की अनुसूचित जाती जमाती ह्या खूप मागे आहेत, म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या मागे आहेत, सामाजिक दृष्ट्या मागे आहेत, आर्थिक दृष्ट्या मागे आहेत, सगळ्याच बाबतीमध्ये। म्हणजे त्यांना जे संविधानाने मूलभूत अधिकार दिलेले आहेत किंवा सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे, जे संविधानामध्ये तरतूद केलेली आहे, तर ते जे संविधानाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, तर ते पूर्ण करण्यासाठी हा अनुसूचित जाती जमाती हा जो काही 1/4 ऑफ द पॉप्युलेशन आहे, तर यांना इतरांच्या बरोबरीत आणायचं तर काय करायचं? तर त्यावेळेस जवळजवळ 1974 त्या पुढे त्याचा चर्चा सुरू झाली। आणि मग 6व्या पंचवार्षिक योजनेत 1980 ते 85ची जी होती, श्रीमती इंदिरा गांधी त्यावेळी प्रधानमंत्री होत्या आणि आम्ही एक त्यांचं पत्र पण बघितलं की
त्यांनी राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांना जवळपास 12 जानेवारी 1980ला एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्रात असं म्हटलं होतं की राज्याचं बजेट मध्ये अनुसूचित जाती जमाती यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास, निवारा असेल, रोजगार असेल, वस्तीमध्ये सुविधा देणं असेल, अशा अनेक ज्या बेसिक गोष्टी आहेत, बेसिक गरजा आहेत, बेसिक सुविधा आहेत, त्या उपलब्ध कराव्या आणि त्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्लॅन बजेटमध्ये तरतूद करावी आणि हे केंद्राला लागू, राज्याला लागू, युनियन टेरिटरीजला लागू. खरं तर ही सुरुवात तिथून झाली आणि मग 6वी पंचवार्षिक योजना झाली, तेव्हा त्या योजनेतनं आणि नंतर त्याच्यात सुधारणा 2006ला झाल्या, नंतर 2010ला काही सुधारणा झाल्या, गाईडलाईन काढण्यात आले आणि त्यामधला एकच उद्देश होता की अनुसूचित जातीची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये विकासाच्या बजेटमध्ये त्यांना तरतूद लोकसंख्येच्या हे किमान आहे लोकसंख्येच्या प्रमाण तेच आदिवासीसाठी आणि म्हणून त्यांना ते स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन फॉर शेड्यूल्ड कास्ट आणि स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन फॉर ट्रायबल, मग त्याचं नाव आलं शेड्यूल्ड कास्ट सब प्लॅन, नंतर त्या ट्रायबलसाठी ट्रायबल सब प्लॅन, हे अशी नावं आली कारण ते अॅन्युअल प्लॅनचा एक सब प्लॅन असं म्हटलं गेलं. शेड्यूल कास्ट सब प्लॅन, SC ST आणि ट्रायबल सब प्लॅन. तर वार्षिक जे बजेट सादर केलं जाईल त्या बजेटमध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात किमान बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे आणि ही तरतूद डायव्हर्ट करता येणार नाही, ही तरतूद लॅप्स होणार नाही आणि मग ही तरतूद केल्यानंतर कारण योजना जर राबवायच्या तर पैसा लागतो, तर ही तरतूद लोकसंख्येच्या प्रमाणात केली, इकॉनॉमिक सपोर्ट दिला बजेटमधून, तर मग गरजेवर आधारित योजना आणणे आणि त्या योजना कार्यान्वित करणे आणि मग अनुसूचित जाती जमातीला त्याचा लाभ मिळवून देणे आणि विशेषतः शैक्षणिक विकास हा त्याचा आणि सामाजिक आर्थिक तो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज मध्ये आपण आर्टिकल 46 चा उल्लेख करतो आणि लोक कल्याणकारी राज्य व्यवस्था. तर हे राज्याचे कर्तव्य आहे की मग समाजातला जो वर्ग मागे आहे अनुसूचित जाती जमातीचं त्यांना लोकसंख्येप्रमाणे बजेटमध्ये तरतूद करून देणे आणि त्यांच्यासाठी गरजेवर आधारित योजना आणणे आणि मग नॉन SC ST आणि SC ST याच्यामध्ये जी काही गॅप आहे ती कमी करणे, मग त्याला आपण विकासाच्या कडे वाटचाल करणे अनुसूचित जाती जमातीचे आणि त्याचा फोकस अर्थातच शिक्षण हा राहिलेला आहे आणि शिक्षणासाठी वेगवेगळ्या गोष्टी करणे. तर याची सुरुवात तर चांगली झाली, असं नाही की झाली नाही, परंतु हळूहळू जे गाईडलाईन भारत सरकारने सतत तयार केले अनुसूचित जाती जमातीसाठी ते मात्र प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी त्या पद्धतीने झाली नाही आणि याचं एकमेव कारण असं आपल्याला सांगता येईल की ह्या गाईडलाईन होत्या, मार्गदर्शक तत्व होतं आणि ते सरकारवर त्यांनीच निर्णय घेतलेले, त्यांनीच आखलेलं धोरण असलं तरी सरकार, मग आधीचं सरकार आताचं सरकार, या सरकारने मात्र त्याकडे फार गांभीर्याने बघितलं नाही. अलॉकेशन करणं एक भाग आहे, म्हणजे तेही पूर्ण झालं नाही, त्याची आकडेवारी आपल्याकडे आहे आणि अलॉकेशन केल्यानंतर त्या योजना प्रामाणिकपणे राबवणे, जबाबदारीने राबवणे आणि नंतर त्या योजनेचं ज्याला आपण मॉनिटरिंग करणे, त्याचं इव्हॅल्युएशन करणे आणि खरंच लाभ त्या लोकांपर्यंत पोहोचला का, पैशाच्या माध्यमातून त्यांना काही फायदा झाला का आणि मग हे त्या वर्षाचं टार्गेट किती आणि किती पूर्ण केलं, किती पैसा खर्च झाला, नाही झाला असेल तर तो कॅरी फॉरवर्ड किती झाला आणि बजेट दरवर्षी जे वाढत असतं. तर ही एकूणच ही जी बजेटची व्यवस्था आहे आणि ती संविधानातून आलेलं आहे. संविधानाचा आर्टिकल 112 मध्ये बजेट हा शब्द नाही आहे, परंतु अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असा उल्लेख आहे त्यामध्ये आणि म्हणून ही सगळी संविधानिक प्रक्रिया मूलभूत हक्काशी संबंधित आहे, ती डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीशी संबंधित आहे, ती लोक कल्याणकारी राज्य व्यवस्थेशी संबंधित आहे आणि हा जो बजेट जे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस समप्रमाणात म्हणजे ते इतर लोकांकडे ज्यांना मिळालं नाही त्यांच्याकडे घेऊन जाणं, ज्याला आपण सामाजिक आर्थिक न्याय ही संकल्पना म्हणू. तर या संकल्पनेच्या परिपूर्तीसाठी जे प्रिअम्बल मध्ये सांगितलंय तर ती एकूणच ही अशा पद्धतीची व्यवस्था.
मग आता हे आपण जी व्यवस्था अशी जर आहे तर त्या पद्धतीने काम होत आहे का? तर मागील 10 वर्षामध्ये जर आपण आकडेवारी बघितली 2014-15 पासून तर आता 24-25 पर्यंत जे 2 टर्म हे जे सरकार आहे तर या सरकारने काय केलं? आधी प्लॅनिंग कमिशन होतं तर प्लॅनिंग कमिशन हे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अलोकेशन करणे हे त्यांच्यावर बंधनकारक होतं. काही प्रमाणात होत होतं ते पूर्णतः कधीही झालेलं नाही. त्यामुळे तो पैसा जो हक्काचा होता तो सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासासाठी होता आणि जो या सरकारच्या सबका विकास या संकल्पनेतला होता तो आधीच्याही सरकारने तो पूर्णपणे दिलेला नाही ना याही सरकारने दिलेला नाही. तर आपण ह्या 10 वर्षातली जर आकडेवारी बजेट अलोकेशनची बघितली की जी लोकसंख्येच्या प्रमाणात यायला पाहिजे होती तर त्याचा हिशोब असा निघतो की अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी आता नीती आयोग आलेला आहे 2015 पासून. प्लॅनिंग कमिशन बरखास्त करून त्याच्या जागी नीती आयोग आणला आहे 2015ला आणि मग नीती आयोगाने 1 एप्रिल 2018ला अशा गाईडलाईन्स केलेल्या आहेत की अनुसूचित जातीचं अलोकेशन हे 14.6% दिलं पाहिजे आणि अनुसूचित जमातीचं अलोकेशन हे 8.4% दिलं पाहिजे. खरं तर 2011ची लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीची लोकसंख्या 16.6 आहे. म्हणजे धोरणाप्रमाणे 16.6 दिलेला आहे. पण आता 2% कमी का केलं नीती आयोगाने हा एक विषय आहे. तेच ट्रायबलला 8.4 दिलं पाहिजे 8.6 दिलं पाहिजे लोकसंख्येप्रमाणे ते 8.4 दिलं जातं. म्हणजे आता हे अलोकेशन करण्याच्या दृष्टीने असलेला फॉर्म्युला आहे. आपण तोही गृहीत धरू की ठीक आहे प्लॅनिंग कमिशनने 16.6%च्या ऐवजी 14.6% द्यायला सांगितलं तर मग तो जर हिशोब काढला आपण तर तो हिशोब असा निघतो की अनुसूचित जातीचे या 10 वर्षामध्ये जवळजवळ 5 लाख कोटी रुपये हे कमी देण्यात आलेले आहे की जे त्या हिशोबाप्रमाणे धोरणाप्रमाणे द्यायला पाहिजे होते. आणि अनुसूचित जमातीचे 1.38 लाख करोड हे अनुसूचित जमातीच्या साठी कमी देण्यात आले. दोघांची बेरीज केली आपण तर 6.38 लाख करोड म्हणजे 6.38 लाख कोटी रुपये हे अनुसूचित जाती जमातीच्या बजेटमध्ये नीती आयोगाच्या धोरणाप्रमाणे सुद्धा देण्यात आलेले नाही. त्यामुळे मुळातच त्याला कात्री लावण्यात आलेली आहे आणि त्याचा असा खरं म्हणजे 6,38,000 कोटी एससी साठी 5 लाख आणि एसटी साठी 1.38 लाख करोड हे काही कमी रक्कम नाही आहे. म्हणजे एवढी रक्कम तुम्ही का कमी केली का दिली नाही? तर हे जे प्लॅनिंग नीती आयोगाचं जे धोरण आहे त्या धोरणाकडे परत एकदा बघण्याची गरज आहे की जर लोकसंख्येच्या प्रमाणात जर तुमचं धोरण आहे की हे पैसे दिले पाहिजे तर ते दिले जात नाही. टार्गेटेड स्कीम जे आहेत खरं म्हणजे शेड्यूल कास्ट सबप्लॅन किंवा ट्रायबल सबप्लॅन आणि आता नीती आयोगाच्या धोरणाप्रमाणे त्याला डेव्हलपमेंट ऍक्शन प्लॅन फॉर शेड्यूल कास्ट म्हटलं जातं आणि डेव्हलपमेंट ऍक्शन प्लॅन फॉर शेड्यूल ट्राईब म्हटलं. ठीक आहे नावं बदलले तुम्ही प्लॅन नॉन प्लॅन मर्ज केला नीती आयोग आणून नीती आयोगाकडे मॉनिटरिंग ठेवलं परंतु अनुसूचित जाती जमातीवर त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे जर बजेट द्यायचं जे मुळातलं प्लॅनिंग कमिशनचं धोरण आहे तर त्या धोरणातनी खरं म्हणजे तुम्ही वाढवून दिलं पाहिजे सबका विकास सबका साथ मध्ये. पण त्यामध्ये लक्षात येतं की हा एवढा मोठा अमाऊंट 6.38 लाख करोड हा देण्यात आलेला नाही आणि मग हा अमाऊंट गेला कुठे? म्हणजे तो अन्यायकारक आहे. जे संविधानाने च्या आर्टिकल 46 जर आपण बघितलं तर त्याचं उल्लंघन करणार आहे. तुम्हाला सन्मान पूर्वक जगण्यासाठी ज्या काही उपलब्ध सोयी करून द्यायचं आहे ज्याला आपण राईट टू लाईफ म्हणतो किंवा मिनिंगफुल जगणं म्हणतो त्याला आर्टिकल 21चा आपण उल्लेख करत असतो. मी त्याचं पण उल्लंघन आहे. आर्टिकल 39 आहे 38 आहे संविधानाचं. तर या सगळ्या गोष्टी विचारात जर घेतल्या म्हणजे बजेट फ्रेम करत असताना तुम्ही हा जो अनुसूचित जाती जमातीचा वर्ग आहे की जो व्हल्नरेबल आहे जो वर्षानुवर्ष या शिक्षणापासून वंचित आहे
सामाजिक दर्जापासून वंचित आहे आणि संविधानाने त्यांना समानता आणि न्याय दिलेला आहे. तर या दृष्टीने सरकारने काम करणं हे अपेक्षित आहे. उलट सरकारची ती जबाबदारी, त्यांचं कर्तव्य आहे. परंतु ही आकडेवारी अशी दर्शवते की हे न दिलेलं आहे. आणि त्यामुळे टार्गेटेड स्कीमचा एक कन्सेप्ट आहे की टार्गेटेड म्हणजे टार्गेटेडचा अर्थ असा आहे की अनुसूचित जातीवरच तो खर्च झाला पाहिजे, त्याच योजना आणल्या पाहिजे. ते SC साठी पण आहे आणि ST साठी पण आहे. आता हे जे आता हे जे करंट बजेट आहे, या करंट बजेटचं आपण जर आकडेवारी बघितली करंट बजेट मधली, तर आपल्या असं लक्षात येईल, कारण आकडेवारी पण महत्वाची आहे. तर या बजेटमध्ये टोटल 54.96 लॅक्स करोडचं हे बजेट आहे, खर्चाचं बजेट. आणि त्यामध्ये प्लॅन बजेट जे आहे, ज्याला विकासावर खर्च करण्याचं बजेट आहे, डेव्हलपमेंट प्लॅन ज्याला म्हणू, तर ते जवळजवळ 15,75,988 कोटी हे अनुसूचित जातीसाठी आहे आणि 15,75,920 कोटी हे अनुसूचित जमातीसाठी आहे. आता नीती आयोगाच्या धोरणाप्रमाणे 14.6% अलॉकेशनचा जो त्यांनी 1 एप्रिल 2018 ज्या गाईडलाईन आहे, त्याप्रमाणे ड्यू अलॉकेशन त्याचं 2,30,132 कोटी हे अनुसूचित जातीसाठी असलं पाहिजे आणि 1,32,501 कोटी हे अनुसूचित जमातीसाठी असलं पाहिजे. मग आता हे धोरण नीती आयोगाचं आहे. मग अलॉकेशन किती झालं? मग अनुसूचित जातीसाठी झालेलं अलॉकेशन हे 1,68,478 कोटी झालं, म्हणजे 10.7% झालं. खरं म्हणजे ते 14.6% पाहिजे, तर 10.7% म्हणजे इथे सुद्धा जवळजवळ 4% हे कमी अलॉकेशन झालं. अनुसूचित जमातीचा जर विचार केला तर ते समाधानकारक आहे. त्यांना 1,29,250 कोटी म्हणजे 8.2% आहे, की जे त्यांचं 8.4% पाहिजे, तर 8.2. पण अनुसूचित जातीसाठी मात्र बजेट हे 4% कमी देण्यात आलं. आता यामध्ये तसं मग ते किती कमी देण्यात आलं, तर हे म्हणजे नाकारलेलं म्हणू आपण किंवा कमी केलेलं बजेट हे SCचं 61,654 कोटी येतं आणि अनुसूचित जमातीचं 3,251 कोटी येतं. म्हणजे आता अनुसूचित जमातीचा आकडा तसा फार मोठा नाही, पण अनुसूचित जातीचा म्हणजे शेड्यूल कास्ट, ज्याला आपण डेव्हलपमेंट ऍक्शन प्लॅन फॉर शेड्यूल कास्ट म्हणतो, तो आकडा मात्र 61,654 कोटीचा. आता आपण असा विचार करू की मग पॉप्युलेशन 2011चं जर 16.6% आहे आणि 16.6% हा आपला राईट म्हणू आपण, म्हणजे राईटच आहे तो मूलभूत अधिकारातला आणि लोककल्याणकारी व्यवस्थेमध्ये आर्टिकल 46 प्रमाणे SC STचा तो राईट आहे, त्याला तेवढा तो विकासामध्ये त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर आत्मनिर्भरतेकडे जायचं असेल तर तुम्हाला हा विकसित भारत बाय 2047 अमृतकाल ही ज्या संकल्पना असेल, तर मग अनुसूचित जाती जमातीला इतरांच्या बरोबर आणण्यासाठी तुम्हाला इकॉनॉमिक सपोर्ट मोठ्या प्रमाणात दिला पाहिजे. हे किमान आहे, याच्यापेक्षा जास्त दिला पाहिजे, पण हा कमी दिला जातो. आता 16.6% जर आपण हिशोब काढला तर खरं तर 2,30,132च्या ऐवजी ते 2,61,614 कोटी देणे अपेक्षित होतं. आणि मग या हिशोबाने अनुसूचित जातीचा नाकारलेला जो निधी आहे तो 93,736 कोटी येतो. म्हणजे एकूणच कसं आहे की हे आकडेवारी खूप महत्वाची यासाठी आहे की जे धोरण नीती आयोगाने ठरवलेलं आहे किंवा याच्यापूर्वी प्लॅनिंग कमिशननी ठरवलेलं आहे. मध्ये 2010ला नरेंद्र जाधव कमिटी होती, त्या कमिटीने पण असं ठरवलं होतं की लोकसंख्येच्या प्रमाणातच अलॉकेशन केलं पाहिजे आणि ते डायव्हर्टेबल नाही आणि ते लॅप्सेबल पण नाही आहे. आणि याचं मॉनिटरिंग अनुसूचित जातीसाठी सोशल जस्टिस अँड एम्पॉवर डिपार्टमेंट हे नोडल डिपार्टमेंट आहे, ट्रायबल साठी ट्रायबल अफेअर डिपार्टमेंट आहे. तर यांच्यावरती जबाबदारी आहे. त्यामुळे या दोन्ही डिपार्टमेंटनी आणि नीती आयोगाने आणि वित्त मंत्रालयाने अनुसूचित जाती आणि जमातीवर अन्याय करू नये. आता या बजेटमध्ये सध्याचं जे बजेट 2025-26 आहे
त्यामध्ये आपण जरी 14.6चा हिशोब काढला तरी 61,654 कोटी ही नाकारलेले आहेत आणि हा सुद्धा मोठा अमाऊंट आहे. तर आणि टार्गेटेड स्कीमचं अलोकेशन किती आहे? तर अनुसूचित जातीसाठी 62,150 कोटी आहे टार्गेटेड स्कीमवर आणि अनुसूचित जमातीसाठी 51,492 कोटी आहे. आता आणि मग असा जर आपण विचार केला की मग हे जे 2,30,000 आहे आणि मग टार्गेटेड 62 आहे, तर त्याची जर मायनस केलं तर अनुसूचित जातीसाठी 1,67,982 कोटीची गॅप आहे आणि ट्रायबलसाठी 81,009 कोटीची गॅप आहे आणि ही गॅप फार मोठी आहे. खरं म्हणजे आता आपण तशा आकडेवारीमध्ये न जाता ही जी आकडेवारी जी मी सांगितली ही प्लॅनिंग कमिशन आणि बजेटमध्ये असलेल्या आकडेवारीच्या संदर्भातली आहे आणि म्हणून ती फार महत्वाची आहे. कारण पैसा असेल तर योजना आहेत आणि योजना राबवणे आहे. अनेक गोष्टीसाठी पैशाची गरज पडते. तर मला वाटतं की भारत सरकारने हे बजेट जे 2025-26चं आहे हे आता संविधानाचे 75वं वर्ष सुरू आहे. त्याला आपण संविधानाचा अमृत महोत्सव म्हणतो. संविधान दिवस 26 नोव्हेंबर 1949ला 75 वर्ष झाले ना, प्रजासत्ताकाला पण 75 वर्ष 26 जानेवारी 1950ला झाले. तर खरं तर हे सामाजिक न्यायाचं बजेट असलं पाहिजे होतं आणि त्याचा फोकस हा त्याचा थीमच सामाजिक न्याय असून अनुसूचित जाती जमातीसाठी बजेटमध्ये भरीव तरतुदी करणं आवश्यक होतं, पण त्या करण्यात आलेल्या नाही. आता हे झालं ओव्हरऑल बजेट आणि ह्या बजेटचं जे डिस्ट्रीब्युशन आहे हे जवळजवळ 44 डिपार्टमेंटमध्ये भारत सरकारचे मंत्रालय आणि डिपार्टमेंटमध्ये त्यामध्ये केले जातं आणि प्रत्येक डिपार्टमेंटला त्याचं अलोकेशन आहे आणि या गाईडलाईन प्रमाणे ते अलोकेशन करणं अपेक्षित आहे, पण त्या पद्धतीने ते होत नाही. आता आपण एक्सक्लुझिव्हली सामाजिक न्याय विभाग जो भारत सरकारचा आहे तर त्या भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागामध्ये जर बघितलं तर त्याचं बजेट किती आहे? ते फक्त 13,611 कोटीचं बजेट त्यांना देण्यात आलेलं आहे. आता 13,106 कोटीचं बजेट हे फारच कमी आहे तुलनेमध्ये. म्हणजे शेड्यूल कास्टचं पॉप्युलेशन 16.6 आहे आणि बजेट आहे 13,611 कोटी. आता सरकार हे जर मागच्या वर्षीचे आकडे जर बघितले आपण, मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये 14,225 कोटी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाला देण्यात आले होते. आता सरकार काय करतं, म्हणजे हे जे बजेटमध्ये इस्टिमेट दाखवतं आणि नंतर मग कालांतराने काही महिन्यांनी ते बजेट रिवाइज करत असतं. त्या रिवाइज बजेटमध्ये पुन्हा आकडा कमी करतं. आता हे 2024-25 मध्ये जे बजेट होतं ते 14,225 कोटी होतं आणि मग ते रिवाइज इस्टिमेट केलं, त्यामध्ये तो आकडा त्यांनी 10,026 कोटी दाखवला आणि आता या वर्षामध्ये बजेट इस्टिमेट आहे 13,621 आणि सरकार असं सांगतं की 10,026च्या तुलनेत आम्ही 13,611 कोटी सामाजिक न्याय विभागाला दिलं, म्हणजे आम्ही 35-36% आम्ही वाढवून दिलं. पण ही फॅलसी आहे. खरं म्हणजे बजेट 14,225 कोटीचं इस्टिमेट होतं, त्याच्या तुलनेत तुम्ही 13,611 कोटी दिलं, तर मागच्या वर्षी जे बजेट होतं तुम्ही तेवढेही बजेट सामाजिक न्याय विभागाला दिलेलं नाही, ते तुम्ही कमी बजेट दिलं. ट्रायबल मध्ये पण काय झालं, ट्रायबल डिपार्टमेंटला खरं तर या वर्षीच्या ट्रायबल डिपार्टमेंटचं बजेट आहे 14,926 कोटी. खरं म्हणजे शेड्यूल कास्टच्या सामाजिक न्याय विभाग मंत्रालयापेक्षा ट्रायबल डिपार्टमेंटचं बजेट जास्त आहे. म्हणजे मागच्या वर्षीचं त्यांचं बजेट होतं 10,237 कोटी, त्यांना मिळाले जवळजवळ 15,000 कोटी आणि पॉप्युलेशन आहे 8.6, त्यांना मिळाले ही चांगली गोष्ट आहे, दिलं पाहिजे. आदिवासींचे वेगवेगळे प्रश्न आहे, पण अनुसूचित जातीच्या विकासासाठी मिळणारं जे बजेट आहे ते बजेटचा आकडा मात्र कमी झालेला आहे आणि ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे भारत सरकारने किंवा सोशल जस्टिस डिपार्टमेंटनी याकडे फार लक्ष देण्याची गरज असते. आता अशा अनेक काही स्कॉलरशिपच्या योजना आहेत. आपण असं बघू की या वर्षीच्या बजेटमध्ये ही जी हायर एज्युकेशनची योजना आहे, टोटल बजेट आहे
472 कोटी शिक्षणाचं बजेट आहे, 472 कोटी. त्यामध्ये श्रेयस नावाची योजना जी शेड्यूल कास्टची आहे, तर त्याला नॅशनल फेलोशिपची योजना आहे, नंतर फ्री कोचिंग आहे, टॉप क्लासची योजना आहे, नॅशनल ओव्हरसीज शेड्यूल कास्टची योजना आहे. तर ती नॅशनल ओव्हरसीजच्या योजनेला फक्त 130 कोटी दिले. खरं म्हणजे त्याची संख्या वाढवून हे बजेट पण वाढवणे, म्हणजे एकूणच शिष्यवृत्तीचे बजेट वाढवण्याची गरज आहे. आता टोटल शिष्यवृत्तीचं बजेटमध्ये आपण नेहमी असं सांगत असतो की ओबीसी, आता ओबीसीचं पॉप्युलेशन किती आहे? ओबीसीच्या पॉप्युलेशनच्या प्रमाणात ओबीसीचं बजेट काही दिलेलं नाही. तसंच मायनॉरिटीचं पण होते, मायनॉरिटीला पण बजेट त्या पॉप्युलेशन प्रमाणे दिलं जात नाही. मायनॉरिटीमध्ये असं सांगितलं गेलं की ते 15% त्याला बजेट अलोकेशन केलं पाहिजे अशी शिफारस आहे, पण ते 15% तर सोडा, पण 5,000 कोटीच्या वर पण त्यांना बजेट मिळत नाही. ओबीसीचं सुद्धा ती स्थिती आहे. ओबीसीचं पॉप्युलेशन 52%, पण किमान जसं आता सामाजिक आर्थिक ओबीसीचा जनगणना केली पाहिजे हा जसा आग्रह आहे, ठीक आहे ती होईल, परंतु ओबीसीची पॉप्युलेशन मंडल आयोगाप्रमाणे 52% दिली. आरक्षणाचं भारत सरकारमध्ये 27% आहे. तर मग तुम्ही आरक्षणाचं त्याचं बजेट अलोकेशन किती आहे? म्हणजे ते आकडे जर आपण बघितले शिष्यवृत्तीचे वगैरे, तर फारच कमी बजेट अलोकेशन दिलेलं आहे. आता पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप शेड्यूल कास्टसाठी 6,360 कोटी आहे. आता मागच्या वेळेस 6,359 कोटी होती, आता 6,360 कोटी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण वाढ झालेली आहे. खरं म्हणजे जे जवळजवळ मला वाटतं 68 की 63 लाख विद्यार्थी हायर एज्युकेशन घेतात, आणि त्यांना जर आपण स्कॉलरशिपचा विचार जर केला तर ते बजेट किमान आपल्याला 10,000 कोटी असणं आवश्यक आहे स्कॉलरशिपचं, परंतु फक्त 6,360 कोटीचं बजेट केलं. त्यामध्ये फार काही वाढ केलेली नाही, म्हणजे थोडीफार इकडे तिकडे वाढ केली आणि त्यामध्ये काही मिळालेलं नाही. आणि ओबीसीचा आपण आता त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा जो असतो तो अॅट्रॉसिटीचा. ती अॅट्रॉसिटीसाठी सुद्धा ज्याला आपण सोशल जस्टिसचा कन्सेप्ट मागतो, सोशो इकॉनॉमिक जस्टिस, तर ते सबका विकास मध्ये असं चित्र दिसतं की बजेटचे एकूणच अलोकेशन स्कॉलरशिप असेल, रोजगार असेल, आरोग्य असेल, त्यांच्या अॅट्रॉसिटी प्रिव्हेन्शन आहे, किंवा त्यासाठी अर्थसहाय्य देणं आहे, किंवा मग स्कॅव्हेंजर्स आहे, ट्रान्सजेंडर्स आहेत, ह्या सगळा जो व्हलनरेबल क्लास आहे, ओबीसी आहेत, व्हीजेएनटी आहेत, तर या सगळ्यांचं जर बजेटमध्ये जे अलोकेशन आपण बघितलं आहे, तर भरीव असं काही दिसत नाही. ते कमी जास्त कुठे कमी आहे, थोडंसं कुठे जास्त आहे, पण ते डोळ्यात भरेल असं काही नाही. की जेव्हा की अनेक प्रश्न आहे आजही, बेसिक सुविधा अनुसूचित जाती जमाती भटके विमुक्तांना, ओबीसीना, मायनॉरिटीना मिळत नाही. त्यामुळे त्या बजेटमध्ये तुम्हाला भरीव तरतूद करण्याशिवाय असा मार्ग आहे, पण तो ते केला जात नाही. जवळजवळ अॅट्रॉसिटीच्या केसेस देशामध्ये 67,646 आहेत, आणि बजेट त्याच्या प्रोटेक्शन ऑफ द SC ST साठी जे बजेट भारत सरकारने दिलं आहे, तर ते बजेट 2023-24 मध्ये 500 कोटी होतं, आणि 2024-25 मध्ये 550 कोटी होतं, आणि आता 25-26 मध्ये 463 कोटी झालं. म्हणजे ते वाढलं पाहिजे बजेट, म्हणजे किमान 1,000 कोटी बजेटची गरज आहे त्या ठिकाणी, की जेणेकरून जेव्हा SC ST वर अॅट्रॉसिटी होतात तर त्यांना आर्थिक मदत मिळणे, त्यांना नोकरी देणे, त्यांना जमीन देणे, त्यांचं पुनर्वसन करणे, अॅट्रॉसिटी ऍक्टचं प्रशिक्षण देणे, त्यांचं प्रबोधन करणे, लोकांचं अवेअरनेस करणे, ती हेल्पलाईन कामी आणणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन मध्ये प्रबोधनाची जी गरज आहे, तर त्यासाठी बजेट वाढलं पाहिजे. तर ते बजेट कमी झालं, 463 कोटीच बजेट. एकीकडे अॅट्रॉसिटी ही वाढत जाते, अनुसूचित जाती जमातीवर दरवर्षी संख्या वाढते आहे, आणि बजेट मात्र कमी होत आहे. तर हे खरं म्हणजे काय म्हणू आपण त्यांना, सरकारला हे अॅट्रॉसिटीच्या बद्दलची भूमिका काय आहे सरकारची,
महाराष्ट्र सरकारमध्ये पण आपण बघतो आम्ही आधीचे जे मुख्यमंत्री आहेत ते मागच्या 5 वर्षात महाराष्ट्र सरकारने अॅट्रॉसिटीची जी रूल 16ची बैठक वर्षातून 2दा घ्यायला पाहिजे होती, ती घेतली नाही त्यांनी ती बैठक. काही नाही म्हणजे मी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली तेव्हा त्यांना सांगितले की शेवटची बैठक 30 ऑगस्ट 2018ला झाली आणि त्याच्यानंतर बैठकच नाही झाली. किमान 10 बैठका होणं हव्या. हे मॅन्डेटरी आहे, त्यांना कायदेशीर बंधन आहे मुख्यमंत्र्यांवर, पण मग समिती नाही, बैठक नाही. म्हणजे ही प्रचंड उदासीनता, ही जी इकडे उदासीनता आहे तर तेच उदासीनता अनुसूचित जाती जमाती ओबीसी मायनॉरिटी भटके विमुक्ताच्या बाबतीमध्ये हे भारत सरकारमध्ये आहे. तर मला असं वाटतं की हे जे बजेटचं अलॉकेशन आहे आणि दुसरं असं आहे की नुसतं अलॉकेशन करून नाही चालणार आहे. तर हे अलॉकेशन केल्यानंतर त्याचे नीटपणे खर्च होतो की नाही होतो ते पण बघितलं पाहिजे. म्हणजे आता या वर्षीच्या बजेटमध्ये जरी जवळजवळ 1,68,478 कोटीचं जरी 10.7 अलॉकेशन केला तर मग योजना कोणत्या? तर खरं तर मला असं सुचवायचं आहे की आपल्याला टार्गेटेड ज्या योजना आहेत की ज्याचा डायरेक्ट बेनिफिट हा अनुसूचित जाती जमातीला जातो तर तिथे बजेट वाढवलं पाहिजे, टार्गेटमध्ये बजेट वाढवलं पाहिजे. तर हे टार्गेट योजनेवर बजेट कमी असतं. ज्या जनरल स्वरूपाच्या योजना असतात त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीचा म्हणून त्याच्यामध्ये बजेट अलॉकेशन त्याचा फायदा हा डायरेक्ट काही SC ST ला होत नाही आहे. मग काही अशा योजना आणल्या जातात त्याचा बेनिफिट त्यांना मिळत नाही, फक्त ते अलॉकेशन दाखवलं जातं. तर हे सगळं जर अनुसूचित जातीचं बजेट आहे तर जे काही डिपार्टमेंटला दिलं जातं तर ते सामाजिक न्याय विभागाकडे हे बजेट दिलं पाहिजे. 1,68,478 कोटी मॉनिटरिंग सामाजिक न्याय डिपार्टमेंटकडे, ते ट्रायबल डिपार्टमेंटला 1,29,250 कोटी जे ट्रायबलचं आहे जे यामध्ये बजेट दिलेलं आहे. तर हे जे टार्गेटेड स्कीम्स आहेत ह्या जवळजवळ अनुसूचित जातीच्या 230 स्कीम राबवल्या जातात भारत सरकारमध्ये आणि त्याच्यातल्या 50 टॉप मोस्ट स्कीम आहेत की ज्याचा बेनिफिट डायरेक्ट जातो. पण त्याच्यावरचं बजेट किती आहे टार्गेटेडचं? टार्गेट 62,150 कोटीच आहे. मला वाटतं हे टार्गेटेडचं बजेट हे 1,68,478 कोटी कसं होईल हे बघितलं पाहिजे. म्हणजे तर कुठे, कारण शेड्यूल कास्ट सप्लायचं जे धोरण असं आहे की तो जो पैसा आहे तो इंडिव्हिज्युअल बेनिफिशियरी फॅमिली आणि एरिया डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये वस्त्या विकास करणं यासाठी आहे. ह्या जनरल टाईपच्या ज्या योजना आहेत त्यावर यातनं पैसा खर्च केला जाऊ शकत नाही, तो केला जाऊ नये हा धोरणातला भाग आहे. परंतु बरेचदा आता प्लॅनिंग मध्ये असं केलं जातं की टार्गेटेडवर बजेट कमी असतं आणि मग इतर योजना डिपार्टमेंटकडे जे बजेट दिलं जातं या मधनं शेड्यूल कास्टच्या अलॉकेशन मधनं जे सेंट्रल सेक्टरच्या स्कीम आहेत किंवा सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम्स आहेत तर त्या डिपार्टमेंटला दिलं जातं आणि ते काही टक्केवारी जे आयोगाने ठरवून नीती आयोगाने ठरवून दिली त्यामध्ये असतं, पण त्याचा बेनिफिट फार काही मिळत नाही. जसं महिला बाल कल्याण मध्ये महिलांच्या विषयीचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी सरकारने लक्षात घ्यावं लागेल. आणि आता मी शेवटचा मुद्दा असं म्हणेल की आता ह्या बजेटवर चर्चा होणार आहे पार्लमेंटमध्ये. तर बजेटमध्ये चर्चा करत असताना जे प्रतिपक्ष आहे, विरोधी पक्ष आहेत किंवा अनुसूचित जाती जमातीचे जे खासदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत किंवा राजकीय नेते आहेत त्यांनी या बजेटचा नीट अभ्यास करून किमान शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लास, व्हीजेएनटी आणि मायनॉरिटी आणि वुमन यांच्यासाठी या बजेटमध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या प्लॅनिंग कमिशन आणि नंतरच्या नीती आयोगाच्या धोरणाप्रमाणे आहेत का? ते कमी का देण्यात आलं आहे? त्याचे कारण काय आहेत? याच्यापूर्वी जे बजेट आहे जो मी आकडा सांगितला या 2 टर्म मधल्या या सरकारच्या म्हणजे 2015-16 पासून तर 2024-25 पर्यंत जो जवळजवळ 6.38 लाख कोटी रुपये कमी दिल्याचं आहे. ते हे का कमी देण्यात आलेले आहे? ते पुढे तुम्ही बॅकलॉग म्हणून देणार आहात का? मग हा पैसा गेला कुठे? मग शिक्षणासाठी का कमी पैसा दिला जातो? आरोग्याच्या काय म्हणजे अनुसूचित जाती जमातीचे जे शिक्षण, आरोग्य, रोजगार, लाईव्हलीहूड, उपजीविका, संरक्षण, प्रोटेक्शन
वस्ती विकास, बेसिकली निवारा, हे ज्या बेसिक गोष्टी आहेत यावर जे भरीव बजेट दिलं गेलं पाहिजे. इतरांचं कमी करून इकडे द्या, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बजेट दिलं जातं. परंतु सोशल सेक्टरमध्ये, सोशल सर्व्हिस ज्याला म्हणू आपण, आणि हा जो खरं म्हणजे बहुजनांचं बजेट या सरकारने कधी मांडायचं? ते बहुजनाचं बजेट मांडलं गेलं पाहिजे होते, की ज्यामध्ये SC ST, VJNT, SBC, OBC आणि मायनॉरिटी आणि वुमन हे जवळजवळ 90%चा आपण जर हिशोब केला तर 90% लोक या बहुजनांमध्ये आहेत, किंवा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, की जो मूल फंडामेंटल राईटच्या आर्टिकल 15(4) आणि 16(4) मध्ये आपण त्यांचा विचार करतो. तर त्यांना जर ॲडव्होकेट बजेट प्रोव्हिजन नाही, जसं आरक्षणासाठी ॲडव्होकेट रिप्रेझेंटेशन इन पब्लिक सर्व्हिसेस आपण म्हणतो, तसं सामाजिक आर्थिक न्यायासाठी, सामाजिक आर्थिक विकासासाठी ॲडव्होकेट बजेट प्रोव्हिजन ॲज पर द पॉप्युलेशन ऑफ द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब हे जर नसेल, as per the population of the OBC, as per the population of the VJNT आणि as per the population of the religious minorities, हे जर त्या बजेटमध्ये नसेल तर मला असं वाटतं की ही जी गॅप आहे, ही गॅप ही भरून निघणार नाही, ही गॅप वाढत जाईल आणि मग श्रीमंत श्रीमंत आणि गरीब गरीब राहतील. मग आता सबका विकास बाय 2047 हे जे म्हटलं जातं, हे कसं होईल? आत्मनिर्भर भारत कसा होईल? सबका विकास मध्ये तुम्हाला इन्क्लुझिव्ह करावं लागेल आणि बजेट देऊन त्याचं योग्य मॉनिटरिंग, आणि त्यासाठी एकच उपाय मला वाटतो की सेंट्रलला कायदा करण्याची गरज आहे. म्हणजे केंद्र शासनाने बजेटच्या प्लॅनिंगसाठी, बजेटच्या मॉनिटरिंगसाठी, बजेटच्या स्कीमसाठी, अलॉकेशनसाठी, त्याच्या लाभार्थीचा बेनिफिट होतो की नाही, ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक सेंट्रल ऍक्ट केला पाहिजे. जसा अॅट्रॉसिटीसाठी विशेष कायदा केला, तसा बजेटसाठी विशेष कायदा करण्याची गरज आहे. आणि हा कायदा केल्यानंतर तो राज्यांना पण लागू राहील, म्हणजे ते बंधनकारक राहील. म्हणजे ह्या गाईडलाईनच्या भरोशावर नाही, तर आपल्याला कायद्याच्या माध्यमातून जबाबदारी सरकारवर, यंत्रणेवर, ज्या ज्या एजन्सी त्यामध्ये इन्व्हॉल्व असतील, की अनुसूचित जाती जमाती, ओबीसी मायनॉरिटीच्या विकासाचं बंधन, की ज्याला आपण लोक कल्याणकारी राज्य व्यवस्था असं म्हणतो, एक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज. आणि जे परत कन्क्लूड करताना मी असं सांगेन की बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949ला जे भाषण केलं की राजकीय समानता आहे पण सामाजिक आर्थिक विषमता आहे, ती विषमता दूर केली पाहिजे. आणि हे दूर करण्याचं एक माध्यम हे बजेट आहे. त्या बजेटली ही ॲडेक्वेट तरतूद, पर्याप्त तरतूद आणि त्याची योग्य प्रमाणे अंमलबजावणी हे केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं आणि त्यांच्या सगळ्या यंत्रणाचं कर्तव्य आहे. परंतु बजेटमध्ये अनेक वर्षापासून हा विचार त्यामध्ये प्रतिबिंबित होत नाही. म्हणजे आपण संविधानाचं 75 वर्ष, आझादीचं 75 वर्ष साजरं करत असताना हा जो व्हल्नरेबल क्लास आहे, जो मागे राहिलेला वर्ग आहे, हा दडपलेला वर्ग आहे, डिप्रेस क्लास आहे, डिप्राईव्ह क्लास आहे, त्यांना वर आणण्यासाठी इतरांच्या बरोबर किंवा त्याच्या पुढे घेऊन तर सोडा, पण बरोबर आणण्यासाठी जे एक मेकॅनिझम हे इकॉनॉमिक सपोर्ट आणि स्कीम्स फॉर दॅट. आणि एज्युकेशन, आता हायर एज्युकेशनचं एनरोलमेंट किती आहे? तर जवळजवळ 25%च एनरोलमेंट आहे हायर एज्युकेशनचं शेड्यूल कास्टचं. तर हे एक भयानक आहे. एनरोलमेंट का वाढत नाही? ड्रॉपआउट आहे. तर ह्या अनेक गोष्टीचा अभ्यास भारत सरकार करत नाही असं नाही, करतं, परंतु पैसे हे दुसरीकडे इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतात आणि त्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या विकासाकडे सरकारचं लक्ष नाही. त्यामुळे मी असं म्हणेन की हे सामाजिक न्याय नाकारणारं बजेट आहे. आणि आता पार्लमेंटमध्ये जेव्हा बजेटवर चर्चा होईल तर प्रतिपक्षाचे जे नेते आहेत, विरोधी पक्षाचे जे नेते आहेत, इतर राजकीय पक्षाचे नेते आहेत, जे लोकसभेत, राज्यसभेमध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी निश्चितच सरकारला हे प्रश्न विचारला पाहिजे. आणि बजेटवर, या 10 वर्षाच्या बजेटवर त्यांनी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करावी. हे अलॉकेशन कमी का झालं? खर्च किती झाला? कमी खर्च झाला तर तो उरलेला पैसा कुठे गेला?
जो कमी दिला तो पैसा कुठे गेला? मग ह्या सगळा जर आपलं धोरणच आहे आणि मग धोरणामध्ये रिव्हिजन करणं. नीती आयोग 14.6% शेड्यूल कास्टसाठी आणि 8.4% शेड्यूल ट्राईबसाठी देतं. ते 16.6% का देत नाही? ट्रायबलला 8.6% का देत नाही? जेव्हा की 2011ची लोकसंख्या ही एससीची 16.6% आहे आणि ट्रायबलची 8.6% आहे. मग यामध्ये का बरं असं कमी केलं? असे अनेक प्रश्न येतात. सेन्सस झालं नाही, 2021ला सेन्सस झालं नाही, त्यामुळे जुन्याच आकडेवारीवर हे चाललंय. सेन्सस 2021चं झालं असतं तर 2023-24चं बजेटमध्ये किमान अजून 1% लोकसंख्या वाढली असती तर ते बजेटमध्ये पण त्याचा एक वाढ झाली असती. असे अनेक प्रश्न आहेत. तर मला असं कन्क्लूड करताना असं सांगायचं आहे की सरकारने एक संविधानिक जबाबदारी सरकारवर आहे आणि ती सामाजिक न्याय लोक कल्याणाची आहे. ते संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये दिलेलं आहे, सामाजिक आर्थिक न्याय. आणि आपली जी सामाजिक आर्थिक लोकशाही मजबूत करणं आणि त्यासाठी जो मागे राहिलेला वर्ग आहे त्याला इतराच्या बरोबर आणण्यासाठी हा बजेटच्या माध्यमातून, योजनेच्या माध्यमातून, शिक्षणामध्ये त्याचा प्रमाण, उच्च शिक्षण, फॉरेनचं शिक्षण असेल, टॉप क्लास एज्युकेशन असेल, श्रेयस्स असेल, नॅशनल ओव्हरसीज आहे, म्हणजे अनेक पद्धतीचं आहे. ते जसं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी आणि मायनॉरिटीसाठी त्यामध्ये भरीव तरतुदी करण्याची गरज आहे. आणि काही जे काही माझ्याकडे जे आकडेवारी उपलब्ध झाली, दिल्लीची एक संस्था आहे त्यामध्ये ते नेहमी ते दिल्लीची संस्था अभ्यास करत असते. तर त्यांच्याशी माझा संपर्क आहे की त्यांनी या बजेटचं ॲनालिसिस केलेलं आहे. त्या ॲनालिसिस प्रमाणे दलित अधिकार आंदोलन आहे ते. तर बीना पानिकल मॅडम, तर मला असं वाटतं की सरकारच्या वतीने आणि प्रतिपक्षाच्या वतीने, राजकीय पक्षाच्या वतीने, जे अर्थशास्त्रज्ञ आहे, समाजशास्त्रज्ञ आहे, जे इंटेलेक्च्युअल क्लास आहे, त्यांनी या बजेटचं विश्लेषण केलं पाहिजे. PS कृष्णन नावाचे IAS अधिकारी होते, फार सिनियर. ते या बजेटचं योग्य विश्लेषण करून सरकारकडे ती मांडणी करत होते आणि अनेक गोष्टी, खूप चांगल्या गोष्टी त्यांनी पाठपुरावा करत होतं. तर मला असं वाटतं की सरकारवर इतर बाबतीत टीका टिप्पणी करण्यापेक्षा नुसतं संविधान सांगून चालणार नाही, तर संविधानाच्याच माध्यमातून सामाजिक आर्थिक विकासाचं हे जे बजेट आहे त्याच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत तर त्यावर भर दिला पाहिजे, ज्याला आपण भागीदारी म्हणतो. म्हणजे काँग्रेस सरकारमध्ये भागीदारी म्हणतात ते न्याय, भागीदारी न्याय, त्याच्यामध्ये पण पॉप्युलेशन प्रमाणे बजेट, त्याचं मॉनिटरिंग, शेड्यूल कास्ट सप्लान, ट्रायबल सप्लान, हे त्यांच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या एजेंडामध्ये ह्या गोष्टी होत्या. 5 न्याय जे होते. तर मग भागीदारीमध्ये जर मिळत नाही भागीदारी, इकॉनॉमिक सपोर्ट मिळत नाही, त्याला बजेट पॉप्युलेशन प्रमाणे दिलं जात नाही, जे अखर्चित राहिलेलं बजेट हे कॅरी फॉरवर्ड होत नाही किंवा कमी दिलेलं बजेट कॅरी फॉरवर्ड होत नाही आणि तो अमाऊंट असा लाखो करोडो रुपयामध्ये जातो. जसं 6.38 करोड मागचं आणि आत्ताचं पकडलं तर त्यावरून ते 7 करोडच्या वर जातो. तर मग हा एवढा मोठा तुम्ही वंचित कसं काय ठेवू शकता? म्हणजे तुम्हाला त्यांना हात द्यायचा आहे ना, सबका साथ सबका विकास मध्ये. तर त्यांना वंचित ठेवणं म्हणजे सामाजिक न्याय नाकारणं आहे आणि मग संविधानाचाच मला म्हणू की संविधानाचं उल्लंघन अप्रत्यक्ष प्रत्यक्ष शासनाकडूनच होत आहे असं म्हणता येईल. तर याचं एक प्रबोधन होण्याची गरज आहे. अनेकांना बजेट बद्दलची एक उदासीनता पण असतं. आपल्याला काय करायचं आहे बजेट वाचून, एक तर ते क्लिष्ट आहे ते समजणारं, परंतु त्या योजना ज्या आहेत त्या योजना महत्वाच्या आहेत. त्या योजना कशा राबवल्या जातात आणि त्यासाठी लागणारा पैसा किती. जसं मी ॲट्रॉसिटी, स्कॉलरशिप याबद्दलचं जे मी काही बोललेलं आहे, तर त्यामध्ये तुम्ही त्याचा जी व्याप्ती आहे ती वाढवली पाहिजे. जी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे त्याची उत्पन्न मर्यादा आता 2010 पासून जी थोडीशी वाढली होती, 13ला 2.5 लाख केली. 2013 पासून त्यांची उत्पन्न मर्यादा आता 2024, 25, 26 आहे, हे 2.5 लाखच आहे.
आणि दुर्बल घटक जे ओपन मधला 10% आरक्षण दिलं आहे त्याची स्कॉलरशिपसाठी उत्पन्न मर्यादा ही 8 लाख आहे. मग ही विसंगती दूर केली पाहिजे. मग SC ST आणि इतर ओबीसी मायनॉरिटी यांच्या स्कॉलरशिपसाठी पोचण्यासाठी उत्पन्न मर्यादा 8 लाखाची दिली पाहिजे. दुसरं त्यांना जो निर्वाह भत्ता दरमहा मिळतो तो पण फार कमी आहे. म्हणजे शेड्यूल कास्टला वर्षाकाठी ग्रुप 1ला जवळजवळ 15,000 रुपये मिळतात. म्हणजे 1,500 रुपये महिन्याला. ते फार कमी आहेत. किमान डबल केले पाहिजे. परदेश शिष्यवृत्ती बघा देशभरावर आहे. किती आहे? 600 लोकांना दिले जाते देशभर. म्हणजे महाराष्ट्र राज्य फक्त 75 लोकांना देते. तोही जर हिशोब काढला तर त्याची संख्या खरं तर परदेश शिष्यवृत्ती भारत सरकारने 1,000 लोकांना तरी किमान दिली पाहिजे. म्हणजे ह्या संख्या वाढवण्याची गरज आहे. त्याची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची गरज आहे. म्हणजे तो वर्ग जसा आता या बजेटमध्ये इन्कम टॅक्सची स्लॅब ही 12 लाखापर्यंत 0 अशी घोषणा आहे. मग हे जर आहे तर मग 1 लाख उत्पन्न मिळवण्याला जर तुम्ही इन्कम मधून सूट देता तर मग 1 लाख उत्पन्न मिळवतो त्याला तुम्ही स्कॉलरशिप मिळण्याची तरतूद केली पाहिजे. ती उत्पन्न मर्यादा 12 लाखापर्यंत आणली पाहिजे. किमान 8 लाख तरी आणली पाहिजे. त्याची म्हणजे अशा अनेक सुधारणा शिष्यवृत्ती, हायर एज्युकेशन, टॉप क्लास, वसतिगृह तयार करणे आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे. आणि कायदा केला तर आणि म्हणून माझी अशी प्रतिपक्ष आणि सरकारला सुद्धा विनंती आहे की केंद्राचा कायदा बजेटसाठी सरकारने करावा. आणि सरकार हे संविधानाला एकनिष्ठ आहे आणि अनुसूचित जाती जमातीचा विकास हा सबका विकास मध्ये अंतर्भूत आहे हे त्यांनी कायदा करून दाखवून द्यावं. एवढंच माझा सरकारला माझी विनंती आहे आणि सगळ्यांना विनंती आहे. अनेक पैलू आहे बजेटचे. नंतर कधीतरी आपण त्यावर अजून चर्चा करूया. पण प्रायमरी जे गोष्ट आहे मी सकाळ मध्ये 2 तारखेला बजेट बद्दल जी अनुसूचित जातीचा की यंदाचं बजेटमध्ये विशेष काही नाही या मतल्याखाली सकाळमध्ये पण मी माझं प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. सोशल मीडियामध्ये पण टाकलेली आहे. तर एकूणच मी समाजातले जे बुद्धिजीवी आहेत, सेवानिवृत्त अधिकारी आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत, समाजशास्त्रज्ञ आहेत, नेते आहेत, यांनी मात्र बजेटकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सरकारला न्यायाचं बजेट करण्यासाठी भाग पाडलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. हे बजेट खरं तर 25-26चं नाही तर 26-27चं बजेट सुद्धा हे सामाजिक न्यायाचं असलं पाहिजे. त्याला फोकस असला पाहिजे. खरं म्हणजे पुन्हा पुन्हा तोच विषय आहे. बजेट हे कोणासाठी करायचं आहे? श्रीमंतासाठी नाही करायचं आहे. पण दिसते वेगळं आहे. बजेट हे समाजातला जो मागे राहिलेला वर्ग आहे त्यांना वर आणण्यासाठी तरतूद मोठ्या प्रमाणात करून त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांना सन्मानपूर्वक जगणं कसं प्राप्त करून देता येईल, मिनिंगफुल लाईफ ज्याला म्हणतो आर्टिकल 20, त्यासाठी हे बजेट आहे. खऱ्या अर्थी बजेटचा फोकस हा कॉमन मॅन आहे. बजेटचा फोकस हा मागासलेला वर्ग आहे. त्यांच्यासाठी बजेट आहे. इन्फ्रास्ट्रक्चरला तुम्ही पैसा थोडासा कमी करा, काही हरकत नाही. परंतु यांचं इकॉनॉमिक म्हणजे त्यांचं कॅपॅसिटी तुमची ज्याला म्हणतो पर इन्कम कॅपॅसिटी त्यांची वाढली पाहिजे. त्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे. आर्थिक स्तरही आलं पाहिजे. सामाजिक दर्जा वाढला पाहिजे. शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ, अनेक पद्धतीचं फोकस शिक्षणावर, आरोग्यावर, संरक्षणावर, उपजीविका असला पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आणि सरकारला सांगितलं पाहिजे, पाठीमागे लागलं पाहिजे. त्याशिवाय ते होणार नाही. आणि हे काम विशेषतः विरोधकांचं आहे. आणि आरक्षण मतदारसंघातून निवडून आलेल्या पण खासदाराची प्राथमिक जबाबदारी आहे. इतरांची तर आहेच आहे, सगळ्यांचीच आहे. संविधानाची ती शपथ घेतलेले लोक आहे की आम्ही संविधानाप्रमाणे काम करू. पण हे बजेट जर संविधानाच्या प्रमाणे धोरणाप्रमाणे SC ST ला मिळत नसेल तर मग ते सरकारला इव्हन सरकारमधल्या लोकांनी पण सांगितलं पाहिजे की नाही. तर आता येणाऱ्या पार्लमेंटमध्ये या बजेटवर जेव्हा चर्चा होईल
तेव्हा आपल्याला दिसून येईल की ती कशी चर्चा होते ना, त्यामध्ये सरकार नोंद करून यामध्ये काय रिवाईज करेल तर हे आता येणारा काळ असं सांगेल. पण आपण मात्र बजेटवर बोलत जाऊ आणि लोकांना जागृत करण्याचं काम करू. मी या ठिकाणी मला राहुल खांडेकर तुम्ही संधी दिली बजेटवर बोलण्याची, मी तुमचे आभार मानतो. सगळ्यांना जय भीम करतो आणि आपला हा प्रयत्न सातत्याने सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम.